आर्थिक दुर्बल घटकांसाठी राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या सदनिकांच्या घोटाळा प्रकरणात राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत। या प्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी काही वर्षापूर्वी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती। काल नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने मंत्री माणिकराव कोकाटे यांना सुनावण्यात आलेली 2 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा आणि 10,000 रुपयांचा दंड कायम ठेवला। यानंतर आज कोकाटे रुग्णालयात दाखल असल्याचा दावा त्यांच्या वकिलांकडून करण्यात आला होता। मात्र दिघोळे यांच्या वतीनं दाखल करण्यात आलेल्या अर्जावर सुनावणी करत न्यायालयानं दावा फेटाळला। न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करत त्यांना तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश वाडा पोलिसांना दिले। अशी शुद्ध भावना आहे की सत्यमेव जयते। माझा लढा कोकाटेंच्या विरोधात नाही, आमचं वैयक्तिक वैर नाही, परंतु ही तत्वांची लढाई होती, कायद्याची लढाई होती। आणि एक विधिज्ञ म्हणून मला अभिमान वाटतो की खरोखर न्याय जिवंत आहे आणि कायद्याची लढाई कायद्यानुसार लढली असता न्याय मिळतो। कोर्टाने पोलिसांना काही निर्देश दिलेत का की कधीपर्यंत अटक करावी? कोर्टाने निर्देश दिलेले आहेत की त्वरित अटक करण्यात यावी। त्वरितचा अर्थ त्वरित। सर, यामध्ये नक्की त्यांच्यावर आरोप काय ठेवण्यात आलेले? आरोप असे ठेवण्यात आलेले आहेत की मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका या आर्थिक दुर्बल गटातील त्यांनी घेतल्या, जेव्हा की ते आर्थिक दुर्बल गटात नव्हते, त्यामुळे शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा हा सिद्ध झालेला आहे। आणि तो सिद्ध झालेला असल्यामुळे त्यात शिक्षा झालेली आहे आणि शिक्षा झालेली असल्यामुळे अटक क्रमप्राप्त आहे। माननीय न्यायालयाने अतिशय स्पष्ट आदेश पारित केलेले आहेत। त्यानुसार माणिकराव कोकाटे मंत्री यांच्या विरुद्ध अटकेचे आदेश पारित झालेले आहेत। त्यांनी त्वरित पोलिसांसमोर शरण जावे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी असे न्यायालयीन आदेश पारित झालेले आहेत। कलम 418 CRPC अन्वये मेहरबान कोर्टाने उचित कारवाई पूर्ण केलेली आहे। पुढची प्रक्रिया काय असेल सर? कोर्टाने या ठिकाणी स्पष्ट म्हटलं की कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही, मग तो कुणीही असो। असं आहे की कोकाटे साहेबांच्या माझे वकील मित्रांनी नमूद केलं की हे स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत, त्यामुळे न्यायालयाने याचा विचार करावा। तर न्यायालयाने स्पष्ट निरीक्षण नोंदवलेलं आहे की कायद्यापुढे सर्व लोक समान आहेत, मग तो सामान्य नागरिक असो, मंत्री असो अथवा कोणत्याही व्यवसायामधला नागरिक असो। तर एक अतिशय चांगला संदेश समाजाला आज दिला गेलेला आहे। या निर्णयामुळे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर न्यायालयाची टांगती तलवार कायम आहे। त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।